खरं का रस्ता देखील नितीन थोडासा खोदलाय, त्यामुळे थोडासा फेरफटका मारून यायला लागतो. चला लवकर, जरा लवकर किशोर. इथे खेळाडूंना विनंती असणार की आपण लवकर या. आल्या सर्व खेळाडू, चला जरा फास्ट या. बाराम चला, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, लवकर लावून घ्या. चला मॅच सुरू करा. संघ आपण कुठे जाऊ नका, जरा थांबायचं आहे. कदाचित तुम्हाला मॅच खेळायला लागेल. जर मानपाडा संघ जर आला तर काही हरकत नाहीये. सोनू म्हात्रे उद्योगपती येत आहेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. पुढे बिझनेसमॅन आहेत, मत्स्य व्यावसायिक आहेत. चला मॅच सुरू करायचे. पंच देखील आमचे सोनू म्हात्रे या. श्रद्धांजली चषकमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नाही नितीन, भरपूर त्यांच्या साईट देखील चालू, उद्योगपती आहेत. मत्स्य व्यवसाय देखील भरपूर मोठा आहे त्यांचा. क्रिकेटला भरपूर प्रमाणात ते वेळ देण्याचा प्रयत्न करतात, पण वेळ मिळत नाहीये. किशोर पाटील या, आपलं देखील व्यासपीठावर हार्दिक स्वागत आहे. अरुण पाटील या. किशोर पाटीलला माहिती आहे आता संघ त्यांचा देखील आपण इतर भाऊजींचा संघ खेळतोय, त्यामुळे सपोर्ट करायला आल्यात ते देखील. कारण की आता गावचा संघ देखील जिंकलाय, त्यांना देखील सपोर्ट दोन्ही बाजूने त्यांना आता सपोर्ट करायचा आहे. गोलंदाजी मार्क पहिले षटक घेऊन किशोर येतोय. देवजोपाडा संघाची आपण चिंचोडापाडा संघाची सलामीची जोडी विनोद आणि आपण पाहू शकता हरिश्चंद्र, ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. हरिश्चंद्र नो टाकला, विनोद गेम प्ले. चला लवकर जरा सुरू करा. चला जयदेव मॅच सुरू करा. एक खेळाडू मला वाटतं बाकी अजूनही. चला एक खेळाडू नसेल तर आपण घेऊ शकता. पक्ष संघाचा आलाय नितीन, मला वाटतं खेळाडू बघा 4 व्हीलर मध्ये येत आहेत खेळाडू. मला वाटतं लालचंद नाही आहेत, लालचंद आहे, बिंदास नाही आहेत वाटतं तशाच खेळाडू. लालचंद बिंदास दोन्ही खेळाडू आहेत. चला लवकर जरा, खेळाडूंना विनंती आहे. चला गेम ऑन. गोलंदाजी मार्कर किशोर. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला किशोर. गेम ऑन. स्ट्राइक एंडला फलंदाज हरिश्चंद्र म्हात्रे. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण, मिड ऑनला क्षेत्रक्षण, मिड विकेटला क्षेत्रक्षण, लॉंग ऑफला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. किशोर गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू यष्ट्यांचा वेध, बिग विकेट, मॅचची गोल्डन विकेट मिळवून दिले किशोरने. हरिश्चंद्र बॅक टू पवेलियन. फलंदाज येतोय आपण नवनाथ, त्यांचे बंधुराज मुकेश जोशी साहेबांचे देखील आगमन होतं. नितीन या बेला ना शरीरापासून दूर चेंडू ठेवला होता. किशोरला माहिती आहे फ्रंट फुटर आले होते, फक्त चेंडू ड्राईव्ह करत होता. क्लीन बोल्ड झाल्यात. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलं. काय सुरुवात केली आकाशन फुटबॉल संघाने.
ड्रेस कोड खूप चांगला आहे नितीन. व्हाईट अँड व्हाईट ड्रेस कोड. रणजी क्रिकेट ज्याप्रमाणे खेळला जातो, टेस्ट क्रिकेट खेळला जातो, त्याप्रमाणे ड्रेस कोड आगासन फुट प्लस संघाचा आहे. गोलंदाजी मार्कवर किशोर. राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतो. विकेट मिळाला तर नवनाथ आहे. हा चेंडू जबरदस्त चेंडू होता. फ्लिक केला या वेळेला. चांगलं क्षेत्र 30 सर्कल मध्ये. शॉट बॅकवर्ड स्कोअर लेग रिझन मध्ये 1 धाव मिनिटे. नवनाथला 1 धाव मिनिटे. चिंचोडचा संघाला अकाउंट ओपन केलं जातंय संघाचं आणि आपलं स्वतःच. किशोर पण गोलंदाजी मार्क शकला. विनोदला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. पहिल्या चेंडू ते विकेट गेलं ते विसरून आता चांगली बॅटिंग करा, दमदार बॅटिंग करावी लागणार आहे. राईट अप ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू ऑन साईडला पुलचा फटका आहे. चेंडू चालला मिड विकेटला. डीपंद क्षेत्रक्षण खूप चांगलं क्षेत्रक्षण. बार आमचं कौतुक करेल. काय क्षेत्रक्षण केलं बघा, अप्रतिम क्षेत्रक्षण. नितीन 2 धाव वाचवलेत. जबरदस्त कमिटमेंट. बाराम ह्या संघाचा एक अतिशय चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि एक चांगला फलंदाज देखील आहे. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता. 3 धावा 1 गडी बाद. चिंचवडचा वाडा संघ प्रथम बॅटिंग करताना किशोर तो विनोद. चेंडू वेग प्रचंड होता. चेंडू पडल्यानंतर नितीन हाईट घेत नाही. काय गोलंदाजी केली जाते बघा किशोरच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय किशोर. राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो. स्ट्राईकला विनोदला आपण पाहू शकता. चेंडू जबरदस्त गोलंदाजी. बॅट अँड बॅट चेंडू निघून जातोय. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते या वेळेला. पहिला षटक हाताळतो. पहिल्या चेंडू ते विकेट मिळाला. जबरदस्त गोलंदाजी किशोरच्या माध्यमातून. रेग्युलर क्रिकेट देखील भरपूर खेळलाय. आपण ते किशोर रेग्युलर संघात आले आहेत आणि चांगला परफॉर्मन्स देतो आपण ते. चेंडू कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. मिड ऑफ फॉर चेंडू लॉंग ऑफला जातोय. एकदा कंप्लीट मिस स्पीड झाली. यावेळेला थोडीशी घाई बघायला मिळते. 2 धाव घेते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 5. किशोर सांगतो की घाई करायची नाहीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात किशोरची गोलंदाजी आवडण्याचे टाळ्या होऊन जाते. पॉवर प्ले मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी. एक गडी देखील बाद केला आणि फक्त धावा दिली आपण पाहू शकता. 5 धावा दिलेत. तर आमच्या स्वयंसेवकांना विनंती, आपण जर कटआउट पडलाय तो जरा आपण लावायचा आहे. कटआउट जरा लावायचा आहे. मयेकर काका, मयेकर काकांचा ड्रेस कोड पाहिला ना, मला वाटतं रेसिंग कारचे ते चालक वाटतात. रेसिंग बघा काय ब्युटिफुल ड्रेसिंग आहे. पहिलं षटक संपलं आणि त्याच्या पाडा आपण चिंचोडा पाडा संघाची धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 1 गडी बाद 5. नितीन यानंतर मॅच ना खूप चांगली मॅच बघायला मिळणार आहे. बानपाडा 40+ विपक्ष वाडेकर 40+. कदाचित सेकंड राऊंड होऊ शकतो. नितीन गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. बॉलर कोण आहे शरद, जरा गोलंदाजाचं नाव सांगायचं आम्हाला. सुनील गोलंदाजी मार्कवर. पण आता सुनील कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. मानपाडा 40+ आणि वाडेकर 40+ संघाचे जर कोणी खेळाडू प्रतिनिधी आले असेल तर अजोगाची संपर्क साधा. नवनाथ पाचेला कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय सुनील. चेंडू बॅकफुट जाऊन कट करतो. यावेळेला चांगलं क्षेत्र बॅक पॉइंटला. 1 धाव मिळते. धाव फलक आपण पाहू शकता 6 धावा. नितीन सिंगल डबलला फार महत्वाची आता भूमिका असणार आहे. चिंचोडापाडा संघाची गरज. हरीश सारखा फलंदाज बाद झालाय. कुठेतरी मोठा डाका बसलाय, पण विनोदला आता चांगली बॅटिंग करावी लागणार. विनोदकडे ती ताकद, गुणवत्ता, क्षमता आहे. संघ देखील यावर्षी नवीन संघ आला. कोपर संघ नवीन आला आपण म्हणले तर. सुनील चेंडू पुल करायचा होता. बॅटच्या आपण बॉटमला चेंडू लागून शॉट पाहिलेलं चांगलं क्षेत्रक्षण शरद मुंडेच्या माध्यमातून केलं जात आहे. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 7 धावा आपण पाहू शकता. स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. सुनील गोलंदाजी मार्कवर टाकला आपण पाहू शकता. यावेळेला
नवनाथ चेंडू कार्पेट ड्राय बघायला मिळालाय. चेंडू चाला सिपाकार डीप अंत शतक येतो. चेंडूला उचलतो फेकी करतोय. 2 धावा इथून कंप्लीट होतात का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघा बॅड ग्राउंडिंग केली त्यामुळे बचावल्यात विनोद. अन्यथा विनोदला मैदान सोडावं लागलं असतं. नितीन हेच आहे बॅट जर तुम्ही ग्राउंडिंग केली ना तर तुम्ही सुखरूप क्रीजमध्ये पोहोचता. दस संख्या 10 फलक आपण पाहू शकता. या वेळेला 9 धावा. आमचे समालोचक आपण पाहू शकता. गुणलेखक अशोक पाटील निवेदक आहेत, गुणलेखक आहेत, समालोचक आहेत. भरपूर चांगल्या भूमिका ते पार पाडतात. तिहेरी भूमिका. सुनील चेंडू या वेळेला बाग पडून कट केलाय. चेंडू जातोय बॅटच्या बॉटमला लागून. शॉट काढा सोमनाथ आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. अगसन 40+ संघाच्या माध्यमातून धाव सगळे 10 फलक आपण पाहू शकता. दुहेरी अंकामध्ये आता विनोद पाजा कशावर बॅटिंग करतोय. सुनील चांगली गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी बारमे. चेंडू या पहिला ड्राइव केला. पिच खेळले होते आपण इथे मिड ऑफ चेंडू जातो लॉंग ऑफला. एकच धाव. चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. अगासन 40+ संघाच्या मध्ये 4-4 खेळाडू नितीन बॅकिंग देतात बघा. 10 संख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 11 धावा. 10 रवींद्र ठाकूर यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. श्रद्धांजली चषक मध्ये सुनील राईट आर्म ओव्हर तिकडे मार करतो. चेंडू बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब फटका बघायला मिळालाय. चेंडू वेगाने चाललाय सीमा रेषेकडे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. अडवण्यात यश मिळवतोय पण तोपर्यंत चेंडू सीमा पार जातोय. इथून एक वेळा चेंडू थांबवलं तर मी स्पीड झाली आणि चेंडू सीमा पार पॉइंट सीमा रेषा बाहेर चेंडू जातोय. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 15 धावा. उपयुक्त चौकार आला नितीन. पाण्याची मागणी केली बघा. जरा लवकर पाणी घेऊन जायचंय कारण का खेळाडूंनी जर पाणी मागणी केली लगेच घेऊन जायचं कारण का उन्हाचे दिवस आपण इथे सुरू आहेत. मुकेश जोशी यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. जय जोशी यांना विनंती करतो शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. अतिथी देव भव ही परंपरा जपली. तर नितीन काल देखील भरपूर लोकांचे मान्यवरांचे सन्मान केले गेले. नक्कीच बळवा मुकेश जोशी साहेबांचा सन्मान इथे केला होतोय आणि सर्व पाहुण्यांचा सन्मान जरूर केला होतोय. पहिली मॅच आपण पहिले दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान संदप संघाने जिंकली. तर मुकेश जोशी यांचा सन्मान आपण करतोय. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती तुम्ही पाहता जुनू डोंबिवलीचे राजू पाटील सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचे सन्मान होईल. तर बघू तुमच्या माहितीसाठी काल आपण पाहिलं ना ज्या प्रकारे मगाशी मी उल्लेख केला की 40+ क्रिकेटमध्ये सर्वात जास्त ट्रॉफी दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान संदप टीमने जिंकल्या. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं ना रेग्युलरमध्ये काल 26वी ट्रॉफी वडवली बी संघाने जिंकली आणि शुभम पाटीलला बाईक मिळाली. वडवली बीच्या चिरनेर उरण इथे स्पर्धा होती नाईट आणि त्या स्पर्धेत सुद्धा वडवली बी संघ चॅम्पियन झाला आणि शुभम पाटीलला आपल्या करिअरची पहिली बाईक मिळाली. भाऊ ना नितीन आपल्या विभागातील 2 गाव म्हटली ना वाकलन वडवली की एक गाव म्हटली ना तर शोरूमला कमी गाड्या असतील पण यांच्या गावात जास्ती गाड्या येतात. 40+ मध्ये संदप. आता आपण बोलतो या वेस्ट विभागात एक 40+च्या माध्यमातून गाडी मिळाली प्रदीपला देखील. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. बॉलर्स नेम मनोज. मनोज येतो गोलंदाजी मार्कवर. जितू पाटील देखील सामना एन्जॉय करतायत. जितू पाटील स्वागत आहे आपलं देखील. जितू पाटील नितीन आपल्याला कुठूनही ओळखता येतील कारण का त्यांचे केसांची स्टाईल वेगळी. मनोज लेफ्ट आर्मर आहेत. चेंडू पिच खेळल्यात यावेळेला क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं जातं यावेळेला. पंचांचा इशारा येतो यावेळेला आपण येतो. चेंडू सीमा पार जातोय. चौकार कारण का आपण सीमेरेषे बाहेर गेले होते. खेळाडूंनी देखील आपण वेळी तर वेगाने आले होते. त्यांना माहित नव्हते की चेंडू आपण सीमेरेषे पार आपण बाहेरून चेंडू अडवलाय.
मनोज गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड द गट मार्क करतोय. स्ट्रायकला विनोद चांगली बॅटिंग करतोय. शॉर्ट पिच ऑन साईडला हुक करायचा लीडिंग एज घेऊन चेंडू वेगाने चाललाय लॉंग लेटच्या दिशेने. पायचा सीमा पार जातो का शरद मुंडे पार या वेळेला आपण अंतरचेज कापण्यात यश मिळत नाही आणि चेंडू सीमा पार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता या वेळेला 23 धावा. 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. थँक्यू डीजे. मनोज हा चेंडू या वेळेला टायमिंग बेमिसाल. चेंडू करतो हवाई सप मिळून देतो विनोदला 6 धावा आणि आपण चिंचोडापाडा संघाला 7 धावा. षटकार. थँक्यू डीसे. काय बॅटिंग करतो बघा विनोद. मी मगाशीच म्हणालो हरीश बाद झालाय ना, हरिश्चंद्र बाद झालाय ते विसरून आता विनोदला चांगली बॅटिंग करा. ते चांगली बॅटिंग करतो. सलग आपण पहिले तर 3 चेंडू 3 चौकार दाखवले आणि षटकार देखील मारतोय. मनोजचं स्वागत करतो या वेळेला. जबरदस्त प्रहार करतोय मनोजवरती. लेफ्ट राऊंड द विकेटला मारा करतोय. नवनाथ जलवान देखील करतात कारण पाण्याची कमतरता सातत्याने भासते. आज आपण पहिले तर 23 मार्च. लेफ्ट राऊंड तिकडे मार करतोय. चेंडू जबरदस्त गोलंदाजी पायची चापील. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. षटकाराचं प्रत्युत्तर बघा पुढच्या चेंडूवरती देतो मनोज. विनोद बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज प्रकाश. तर हरिश्चंद्र यांचे सुपुत्र देखील आहेत. किशोर यांचे भाचे येत आहेत. मामा देखील बसल्यात तिकडे. चिंचोड तपडा. हरिश्चंद्र म्हात्रे यांचे सुपुत्र म्हणजे किशोर पाटील यांचे भाचे आहेत. बघा मामाच्या खेळाडू आपण गावच्या खेळाडूंना पाणी देखील ते उपलब्ध करून देत आहेत. नितीने प्रेम आहे खेळाडूंवरचं. विनोद बाद झालाय. बिग विकेट. मनोज गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड द गट मार्क करतो. स्ट्रायकला प्रकाशला पाहिजे. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. चेंडू या वेळेला पुन्हा एकदा पायची अपील होतोय. इथे विकेटची संधी होती. सांघिक यश मिळालं असतं. लेगबाच्या सर्वात 1 धाव मिळते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. अशोक पाटील आम्हाला माहिती आहेत 30 धावा. मनोज गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. नवनाथला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. नवनाथकडे देखील ताकद भरपूर आहे. चेंडू बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट चालला. जवाब फटका. चेंडू चालला बॅकवुड पॉइंट. सीमारेषा पार. उपयुक्त चौकार. जो संघ लेट येईल ना त्याला जग सांगितलं की पॅनलाइज केलं जाईल. पॅनल्टी लागेल. त्यामुळे दोन्ही संघांनी आपण वेळेवर उपस्थित राहायचंय. बॅटची मागणी केली जाते. जरा लवकर जायचंय. बर्थडे बॉय आपण पाहू शकता. धावसंख्या दाखल कधी 3 षटक आपण पाहू शकता. या वेळेला 3 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा. ड्रिंक्स ट्रॉली आपण 2 षटकानंतर आली होती.
जर पाण्याची मागणी आपल्याला भासत असेल, पाणी जर पाहिजे असेल तर मिळेल आपल्याला. चला वानपाडा संघ संघनायक आणि आपण तर वाडेकर संघ संघनायक टॉससाठी यायचं आहे. त्यानंतर उंबारली 40+ विपक्ष नावापाडा 40+ ही मॅच असणार आहे पहिल्या फेरीतील अंतिम मॅच. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही अशोक पाटील धावा झाले, धावफलक आपण पाहू शकता 34. इथून चांगली बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. चौतीस प्रकाश. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला चेंडू सुरेख फटका यावेळेला अपिच बघायला मिळते. फटका अपिच कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला आणि चेंडू चालला यावेळेला आपण बघितलं तर कव्हर रिजन मधून सीमारच्या पार. गोलंदाजी करतो स्ट्राईकला प्रकाश. चांगली बॅटिंग करतोय. ऑन साइडला फाईन लेग, स्कोअर लेग. चेंडू खूप चांगला होता, खूप चांगला चेंडू. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला स्विंग. डॉट चेंडूची समाप्ती. अजूनही अशोक पाटीलचा विचार केला तर चेंडू बाकी आहेत. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे 50+ धावा करायच्या असतील तर. सदाशिव गोलंदाजी मार्कवर मिड ऑफ लाईक क्षेत्रक्षण आपण पाहू शकतो. मिड ऑन लाईक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. लॉंग ऑफ लाईक क्षेत्रक्षण पाहू शकता. चेंडू दिशा दिली फक्त. चेंडू जातो फाईन लिगला शरद येतो. चांगलं क्षेत्रक्षण करतो यावेळेला. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला. 39 धावा. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून 9नातला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. मोठे फटके मारावेच लागणार आहे. लेगबायच्या स्वरूपात धाव आली. 5 षटकांची मॅच आहे. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच आपण पाहतोय. सदाशिव शपन ऑन साइडला लिडिंग आहे. जेव्हा आपण बघितले तर बॅटच्या बॉटमला चेंडू लागलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं यावेळेला सोमनाथचा. 2 धावा इथून पूर्ण झाल्या. चेंडू लागला तर स्टंपला पण बेल्स खाली पडल्या नाहीयेत. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 41. अशोक पाटील हे चित्र बरेच वेळा आपण पाहिलंय. बघा पाण्याची मागणी करतायत नुनाथ. 40+ आहेत. बरेच वर्ष क्रिकेट खेळतायत. क्रिकेट बंद केलं त्यानंतर पुन्हा एकदा आपण म्हणजे स्वतःचा संघ निर्माण केला हरेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी. 41 धावा. ज्यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य ते पुढील प्रमाणे मुकेश पाटील नगरसेवक, योगेश म्हात्रे, विश्वनाथ राणे साहेब नगरसेवक, बाळू ठाकूर, रमेश ठाकूर, अण्णा जोशी, जगदीश जोशी, प्रल्हाद म्हात्रे, रियांश मापाडे, सूरज ठाकूर, मनीष जोशी, आशिष मुंडे, नितीन जोशी, जयेश जोशी, महेश पाटील, शिवाजी जोशी, संजय पावशे माजी नगरसेवक, सदाशिव गोलंदाजी मार्कवर. चेंडू खूप चांगला होता. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. फक्त दिशा देतोय. बॅकवर्ड पॉइंटला जोपर्यंत चेंडू फीड होईल. 1 धाव कंप्लीट केले तरी धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 42 धावा. जसिंग पाटील, कुणाल पाटील, अमित पाटील, अर्जुनभाई पाटील, दिनेश दुबे, श्रीधर शुक्ला आणि शशी आपण तर श्रीधर शुक्ला, प्रसिद्ध ठाकूर त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतो. त्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केले. सदाशिव गोलंदाजी मार्कवर टाकला. प्रकाशला आपण पाहू शकता. चेंडू बाक पुढे जाऊन कट केलं होतं यावेळेला. 1 धाव कंप्लीट केली होती. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 4 षटकाच्या समाप्तीनंतर अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत. 43 धावा झाल्या आहेत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आपण म्हणले तर थोडंसं नवनाथचं दमछाक झालंय. अजूनही आता 6 चेंडूचा खेळ बाकी आहे.
इथून पाहायचं तर कशा प्रकारे बॅटिंग केली जाते चिंचोडापाडा 40+ संघाच्या माध्यमातून. चला मानपाडा संघाचे संघनायक आणि वाडेगाव संघाचे संघनायक टॉस साठी यायचं आपण. मला वाटतं थोडंसं यावेळेला आपण म्हणजे तर थोडंसं दमछाक देखील झालाय. रिटायर होत आहेत. प्रमोद येत आहेत नवीन फलंदाज. प्रमोद पाटील उर्फ पिंट्या. नुनादने चांगली बॅटिंग केली. प्रमोद आलात. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण अंतिम षटक स्लोगरचा हाणामारीचा षटक घेतोय. किशोर येतोय. पश्चात इथून प्रकाश कशा प्रकारे बॅटिंग करतोय. पिंट्या देखील आता नवा जुमाचा फलंदाज आलाय. नवीन फलंदाज आलाय. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करावी लागेल. किशोर गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू वेगवान चेंडू वेगाने इम्प्रेस करतोय. यष्टिरक्षक आपलं काम पूर्ण करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. किशोर गोलंदाजी मार्कवर. यावेळेला जास्तीत जास्त स्ट्राईक पिंट्याला देणं फार गरजेचं आहे. किशोर चेंडू यावेळेला शरीराचा वेध घेतलाय. सोडण्याचा प्रयत्न केला होता चेंडू आणि चेंडूने मात्र शरीराचा वेध घेतलाय. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय. किशोर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय. हा चेंडू यावेळेला ऑफ केलाय. चेंडू मिडू केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. चूक होणार नाही. आराम जेल बघत. तिसरा चेंडू डॉट आणि तिसरा चेंडू ते विकेट देखील मिळालाय. प्रकाश बॅक टू पवेलियन. पोशाख मध्ये नाही येते. 3 चेंडू डॉट गेल्यात. इथून 3 चेंडू ना मोठे फटके मारावेच लागणार पिंट्याला. 50+ धावा करायचे. किशोर काय गोलंदाजी करतोय. चेंडू कार्पेट ड्राय बघायला मिळालाय. चेंडू चला मिड विकेटला एकदा कंप्लीट केले. 12 येतो. चेंडूला उचलतो. फेकी करतो इथून. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 10 संख्या धावफल कधी आपण पाहू शकता यावेळेला. संख्या धावफल कधी आपण पाहू शकता. 45. 2 चेंडूचा खेळ बाकी. चला मानपाडा 40+ आणि वाडेगर 40+. 1 शॉट आहे का. 44. दुष्काळात 13वा महिना. पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन. तुम्हाला पॉपिंग क्रीज मध्ये ना बॅट ग्राउंडिंग करणं फार गरजेचं आहे. टच करणं गरजेचं नाहीये. ग्राउंडिंग करणं फार गरजेचं आहे. की पॉपिंग क्रीजची रेष आहे ना ती पूर्ण तुम्हाला ओलांडावी लागणार आहे. बघा पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन विनोद. साईची देखील भरपूर मेहनत राहिली आहे कालच्या दिवसात आणि आजच्या दिवसात देखील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. किशोर चेंडू यावेळेला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू मिड ऑफ वरून जातो. लॉंग ऑफला एकदा कंप्लीट केली पाहिजे. दुसरीदा होते का. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या धावफल कधी आपण पाहू शकता यावेळेला 46 धावा आपण पाहू शकता. अंतिम चेंडू. अंतिम चेंडू बाकी आहे. किशोर गोलंदाजी मार्कवर टाकला. पिंट्याला आपण पाहू शकता. चेंडू यष्ट्यांचा वेध. फलंदाज बाद. विनोद बघा क्लीन बोल्ड झाला तरी वेगाने धावतायत आणि धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 46 आणि 47 धावांचं लक्ष असणारे आगासन 40+ संघासमोर. काय वेग होता. प्रचंड वेग.
फलंदाजाकडे याचं उत्तरच नव्हतं. होता स्वाभिमानी असा हा धर्मवीर, मनात साऱ्यांच्या करून गेला घर, मनात साऱ्यांच्या करून गेला घर, मनात साऱ्यांच्या करून गेला घर. समाजकार्यात नेहमीच झाला मोर, दिन दुबल्यांचा होता तो आधार, दिन दुबल्यांचा होता तो आधार, दिन दुबल्यांचा होता तो आधार. कार्याला तुमच्या सलामी द्यायला कमी पड आभाल, कार्याला तुमच्या सलामी द्यायला कमी पड आभाल. जुन्या डोंबिवली गावाची शान होता रामदास शेठ पाटील, जुन्या डोंबिवली गावाची शान होता रामदास शेठ पाटील, जुन्या डोंबिवली गावाची शान होता रामदास शेठ पाटील, जुन्या डोंबिवली गावाची शान होता रामदास शेठ पाटील. करी मदत अडल्या नडल्या कामा, माझ्या साहेबांची वाट बघते शिवसेना, माझ्या साहेबांची वाट बघते शिवसेना, माझ्या साहेबांची वाट बघते शिवसेना. सदैव आदर्श राहील कार्याचा तुमच्या आम्हा, होतो या दुःख आज या साऱ्यांच्या मनोमना, होतो या दुःख आज या साऱ्यांच्या मनोमना, होतो या दुःख आज या साऱ्यांच्या मनोमना. या जनतेच्या आणि साऱ्यांच्या आवडीचा राशील, या जनतेच्या आणि साऱ्यांच्या आवडीचा राशील. जुन्या डोंबिवली गावाची शान होता रामदास शेठ पाटील, हॅलो. जुन्या डोंबिवली गावाची शान होता रामदास शेठ पाटील, जुन्या डोंबिवली गावाची शान. धन्यवाद बाळू पाटील. 46 चिंचोलीचा पाडा 40+ संघाने बनवल्यात आणि 47 चेस करायचे आहेत आकर्षण 40+ संघाला. या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं नगरसेवक आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट मुकेश पाटील, योगेश म्हात्रे साहेब, विश्वनाथ राणे साहेब, नगरसेवक भाऊ ठाकूर, रमेश ठाकूर, अण्णा जोशी, जगदीश जोशी, प्रल्हाद म्हात्रे, रियांश सापाडे, सूरज ठाकूर, मनीष जोशी, आशिष मुंडे, नितीन जोशी, जयेश जोशी, महेश पाटील, शिवाजी जोशी, संजय पावशे, माजी नगरसेवक जयसिंग पाटील, कुणाल पाटील, अमित पाटील, अर्जुनभाई पाटील, 40+ संघटनेचे अध्यक्ष दिनेशजी दुबे साहेब, शशीधर शुक्ला, प्रेषित ठाकूर, त्यानंतर माजी नगरसेवक रणजित जोशी, अंकित स्टार विजन, माने सलून आणि कृष्णा चेलस, सर्वांचा आभार ज्यांनी या स्पर्धेत आम्हाला सहकार्य केलं. तर चला वाडेकर कोणी प्रतिनिधी आला असेल तर या मानपाडा 40+
चला वाडेकर कोणी प्रतिनिधी आला असेल तर या. तर सामना सुरू होतोय. मारुती येतात पहिल्या षटक घेऊन किशोरसाठी. पहिला चेंडू तुम्ही पाहताय मिस्टामिंग स्ट्रोक आहे. तर विनोद पाटील बघा यानंतर सेकंड राऊंडची मॅच खेळणार आहेत. आपल्या खेळाडूंना थोडी सूचना करा. विनोद पाटील खेळाडू नाही आहेत. यावेळेस मात्र चेंडू उंच गेलाय. झेल ड्रॉप झालाय. हरिश्चंद्र होते तिथे आणि सोपा झेल ड्रॉप केलाय किशोरचा. मला अशा कॅचेस पकडावे लागतील कारण की 47 संरक्षण करायचे. या या मैदानासाठी आपण मध्ये उत्तम पाटील यांचं सुद्धा खूप मोठं सहकार्य आणि झेल ड्रॉप म्हणजे किशोरचे लक फॅक्टर ऑन आहेत. 2 चेंडूवरती 2 झेल ड्रॉप झालेत. या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य राहिले ते उत्तम पाटील साहेब जुनी डोंबिवलीचे. या क्रीडांगणासाठी सुद्धा सातत्याने पाण्याची व्यवस्था ते करत असतात. उत्तम पाटील आपलंही आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. मारुती डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते. मारुती गोलंदाजी चांगली करतायत मात्र फिल्डरची साथ त्यांना मिळत नाहीये. संदीपला अगोदर सांगितलं असतं कदाचित खेळाडू थांबले असते. चला वाडेकर आणि मानपाडा अन्यथा तुम्हाला कमी षटकं मिळतील. अपील केलं जातं आणि फलंदाज किशोरची खेळी समाप्त. अखेर 2 झेल ड्रॉप झाले होते किशोरचे. गावदेवी गिरजा माता क्रिकेट तर लालचन आलेत. हलकस अपील केलं होतं मारुतीने. अरे काय गोलंदाजी केली मारुतीने. 2 झेल मारुतीचे षटक ड्रॉप झाले. काय गोलंदाजी अचूक टप्प्यावरती 47 संरक्षण करायचं आणि पहिल्या षटकात धावा दिल्या त्याने फक्त 6. त्यात 2 झेल ड्रॉप आहेत म्हणजे मारुतीने चांगली गोलंदाजी केली. 1000 धावा या स्पर्धेत आतापर्यंत पूर्ण झाल्यात. 1000 मध्ये 208 तर हरेश केनेचेच आहेत. 27 षटकार आहेत. त्रेसष्ट षटकार मधले आपण पाहिलं तर 27 षटकार हरेश केनेचे आहेत. SP चे 3 आहेत. आज सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार आपण पाहिले. थोडस स्प्रे घेऊन जायचे. स्प्रे घेऊन जायचे मैदानात. बली येत आहेत बाळू मानपाड्याचे. वाडेकर या. वाडेकर
पहिल्या षटकात 6 आल्यात, 41 अजूनही करायचे आहेत अगसन 40+ला 24 बॉलमध्ये. मैदानासाठी पाण्याची व्यवस्था मगाशीच आपण नाव ऐकलं उत्तम पाटील यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था साधारण क्रीडांगणासाठी केली होती. त्यामुळे ग्रास आपल्याला पाहायला मिळतो खास करून. नवापाड्याचे कोच तर आलेत रुपेश म्हात्रे. नवापाडा संघ आला नाही का रुपेश? ऑन द वे येतील. नाही 40+चे खेळाडू भाऊ आपण पाहिलं ना तर यूट्यूबवर मॅच बघतात आणि त्यानुसार ते घरातून निघतात. बऱ्याच वेळे फायदाही होतो यूट्यूबमुळे, कधी कधी नुकसान सुद्धा होतो. बँडेज दुसरा खेळाडू नक्कीच नक्कीच गुड जॉब विशाल. आणि जयदेवचं कौतुक करेल कारण की काल एसपीने सुद्धा त्यांचं कौतुक केलं. जयदेव जोशी आणि विशाल पाटील खूप चांगली पंचाची भूमिका. कालचा दिवस आपण पाहिला ना, खूप चांगली भूमिका राहिली. चला दुसरा फिल्डर पाठवा. दुसरा फिल्डर विशाल आहेच नाहीये इथे. दुसऱ्या टीमचा घेऊ शकता तुम्ही. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेगला एसपी. हरिचंद्र येतात. कालच्या दिवसात मोठा गाव संघाने सुद्धा खूप चांगला खेळ केला होता. सेमीफायनल मध्ये तो संघ पराभूत झाला. चला वाडेकर. हरिचंद्र येतात. एक झेल हरिचंद्र यांच्या ड्रॉप झाला. आता त्यांना गोलंदाजी चांगली करावी लागेल. 24 बॉलमध्ये अजूनही आपण पाहिलं तर 41 करायचे आहेत. चला वाडेकर. ऑप्शनच्या थोडंसं बाहेर होता, पंचांनी वाईट घोषित केलंय. 47चं टार्गेट आहे. संघर्ष थोडासा करतोय मात्र 7 धावा ऑलरेडी झालेल्या आहेत. आता वाईट एक आली आहे. पहिल्या षटकात 6 म्हणजे अजूनही 40 करायचे आहेत. चला मानपाडा 40+चे कॅप्टन आलेत वाडेकर. कदाचित आपल्याला अन्यथा पॅनल्टी लागेल. इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. जेल ड्रॉप. नाही लेझी क्रिकेट आहे. चिंचोळचा पाडा संघ थोडासा लेझी क्रिकेट खेळतोय आणि कदाचित त्याचं भुगतान त्यांना भोगावं लागेल या मॅच मध्ये. चौकार. सुभाषची मिसफिल्डिंग झाली होती काल अजय संघाच्या. इथे रिव्हर्स खेळायचं होतं. मिसफिल्डिंग फिल्डिंगची समस्या भरपूर संघांना राहिली 40+ मध्ये सुद्धा. रेग्युलर असेल 40+ असेल फिल्डिंग तुम्हाला चांगली करावी लागेल. 12 धावा झाल्यात. 47 चेस करायचे आहेत. बिंदास आणि लालचंद मुंडेत. हरिचंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी. बॅटिंग मध्ये थोडंसं अपयश आलं आज हरिचंद्रला. इथे फक्त दिशा दिली आहे. स्वीपचा लाजवाब फटका आणि चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. चौकार. दमदार नावाची चर्चा खरोखर. जुने डोंबिवलीवाला मुकेश पाटील हा एक नंबर. जुने डोंबिवलीवाला मुकेश पाटील हा एक नंबर. धन्यवाद. धावसंख्या 16. धावा झाल्यात. हरिचंद्र एक धाव इथे मिळाले. रनआउटची संधी होती आता प्रयत्न केले नाहीये. कदाचित बॅकअप नसेल या भीतीने त्याने डायरेक्ट हिट केला नाहीये. एक सिंगल मिळाली पुन्हा. चौकारानंतर एक सिंगल. एकंदरीत 2 चौकार 2 सिंगल 1 वाईट 1 झेल ड्रॉप. 17 धावा झाल्यात.
हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. पुन्हा खराब फिल्डिंग आहे. मी मगाशीच उल्लेख केला की चिंचोळ्याचा पाडा 40+ संघ वारंवार चुका करतोय आणि चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. धावसंख्या 19 धावा तुम्हाला धावपलकृती पाहायला मिळतात. 47 धावांचा पाठलाग करत असताना संघ आगासन 40+ संघ. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने पुन्हा झेल आणि आता मात्र विनोद आहेत, त्यामुळे चूक नसणाऱ्यांनी बिंदासला मैदान सोडावं लागेल. अठरा बॉल मध्ये 28 हवेत. जितू पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतायत. याच मैदानामध्ये देवीचा पाडा 40+ आणि देवीचा पाडा ग्रामस्थ मॅच झाली होती प्रेक्षणीय लोटोई चषक मध्ये आणि काय बॅटिंग केली होती जितूने. सराव नसताना सुद्धा चांगली बॅटिंग केली. चला वाडेकर कॅप्टन या लवकर. वाडेकरचे कॅप्टन या. तर 18 बॉल मध्ये 28 करायचे आहेत. बॉल मध्ये 28 करायचे आहेत. मारुती येतात दुसऱ्या स्पेल मध्ये. थोडीशी दुखापत सुद्धा त्याला झाली होती. काय गोलंदाजी केली पहिल्या षटकात. झेल त्यांच्या आपण पाहिलं ना, 2 झेल ड्रॉप झाले होते. अखेर त्यांना विकेट तर मिळाली किशोरची. आता 18 बॉल मध्ये 28 करायचे आहेत. थोडं स्पीडअप करा. इथे चेंडू फक्त उंच गेलाय. फिल्डर कोणीच नाहीये. आणि 2 धावा इथे मिळाल्यात. आता 17 बॉल मध्ये 26 करायचे आहेत. मारुती गोलंदाजी चांगली करतात, मात्र फिल्डिंगची साथ त्यांना मिळत नाहीये मॅच मध्ये. कदाचित चेंडू भरपूर वेळ हवेत होता. झेल प्रयत्न करायला हवे होते. झेल झाला असता नाही झाला असता पुढचा प्रश्न होता. संतोष वजे साहेबांचे आगमन झाले. एक यशस्वी उद्योजक, रॉयल हॉटेलचे मालक संतोष वजे या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आणि काय घडतंय काय मैदानामध्ये. 2 धावा मिळाल्यात. म्हणजे बाळू जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा मिळाल्या. आणि जयदेव सुद्धा हेच पाहत असतील जवळने की एक्झॅक्टली मैदानात काय घडलंय. कारण जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा मिळाल्या. 16 बॉल मध्ये 24 आता करायचे आहेत. बॉल 24. पण फिल्डिंग खराब करतोय आज चिंचोळचा पाडा 40+. कदाचित सरावही नसेल की जवळजवळ आपण पाहिलं तर मार्च महिना आपण पाहतोय. लग्न सराई सुद्धा सुरू झाली आहे. बरेचसे खेळाडू खेळत सुद्धा नाहीये. इथे झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये, मात्र झेल कठीण आहे. 2 धावा पुन्हा मिळाल्यात. नाही सोमनाथ आता थोडस थकान महसूस करतायत.
नो बॉल आहे. आम्ही हेच विचार करतो जर गोलंदाजा हात लागला असेल तर नो बॉलच असेल. हा नियम आहे. आणि येणारा जयदेव चेंडू फ्री हिट असेल कारण प्रत्येक नो बॉल फ्री हिट आहे. चला मानपाडा वाडेकर का वेळ घेत आहे आणि रनआउट म्हणून फ्री हिटवर फलंदाज रनआउट होऊ शकतो आणि रनआउट झालेत आता सोमनाथ. 14 बॉलमध्ये आता 22 करायचे आहेत. 21 माफ करा. सव्वीस झालेत मग 21 हवेत. एक नो बॉल आहे नक्कीच. 15 चेंडू आहेत अजूनही म्हणजे 15 बॉलमध्ये 21 करायचे आहेत. रनआउटची स्वरूपात आता मनोज येतात नवीन बॅट्समन. 40+ संघटनेचे उपाध्यक्ष गिरीजांना विनंती असेल या व्यासपीठावरती विराज बनवायचे. दीपक दत्ता म्हात्रे प्रतिष्ठान संदप 40+ ने पहिला सामना जिंकलाय. बरेचसे खेळ आपण सतीश दादा पाटील सुद्धा जॉबला आहेत त्यामुळे प्रत्येक स्पर्धा ते खेळू शकत नाहीये. गिरीश पाटील सुद्धा साथीने जॉबला असतात. बरेचसे खेळाडू एसपी बिझनेस सुद्धा त्यांना पाहावा लागतो. क्रिकेटही खेळतात मात्र बिझनेसकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं. आणि या दरम्यान झेल ड्रॉप. गोलंदाज आता करेल तर काय करेल. मारुती यांच्या षटकात 3 झेल ड्रॉप झालेत. आता 14 बॉलमध्ये 19 करायचे आहेत. झेल कोणाचा सोडलाय तर तुम्ही लालचंद एक आक्रमक फलंदाज 2 वेळा बेस्ट बॅट्समन मॅन ऑफ द सिरीज सुद्धा या खेळाडूला मिळाली. झेल सुटला आणि त्याची किंमत आता मोजावी लागेल. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. हवेत. झेल भरपूर ड्रॉप झाले. मी मगाशी उल्लेख केला की या लालचंदचा झेल तुम्ही ड्रॉप कराल ना. भगवा चषक मध्ये बेस्ट बॅट्समन बायसिकल मिळाली होती. पडलेच्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज कूलर मिळाली होती या खेळाडूला. एक चांगला फलंदाज आहे आणि चांगल्या बॅट्समनचा जर तुम्ही झेल सोडला तर तो मागात पडेल तुम्हाला. स्वीकारायचं होतं पुन्हा एकदा मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतोय. आता इक्वेशन आपण पाहिलं ना 13 बॉल 12. नवापाड्याच्या स्पर्धेत सुद्धा बेस्ट बॅट्समन होते बघा. त्यांचे पिताश्री आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. काळूराम मुंडे आणि त्यांचे सुपुत्र लालचंद मुंडे खेळतात म्हणजे 2 बेस्ट बॅट्समन आणि 1 मॅन ऑफ द सिरीज. इथे फटका चांगला आहे लॉंग ऑनच्या दिशेने आणि चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट.
बॉलमध्ये आता 8 रनची गरज आहे. शिवाजी जोशी येत आहेत. तर 40+ संघटनेचे सदस्य कृष्णा क्रीर यांचे आगमन झाले. कृष्णादाना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. 40+ संघटनेचे सदस्य आहेत. तर मानपाडा 40+ कॅप्टन संतोष वजे मला वाटतं आलेले आहेत. वाडेकर नसेल तर कदाचित त्यांना पॅनल्टी लागेल, लक्षात घ्या. हो कालही काही संघांना पॅनल्टी लागली मला वाटतं. काटे संघालाही पॅनल्टी लागली होती. हे नियम कडक आहेत बाळू 40+चे. 4 रनची. आज संघाला 1 रनची मला वाटतं लागली होती. नाही पॅनल्टी लागेल कारण की वेळ आपण पाहिल्यानंतर वेळ झालेला आहे. जर तुमची तिसरी मॅच असेल तोही वेळ झाला आहे, चौथी मॅच असेल तोही वेळ झालेला आहे. जितूपाडीला वेळेला महत्त्व द्या खेळाडूने. जर प्रेक्षक वेळ काढून मॅच बघायला येऊ शकतात मग खेळाडू काय येऊ शकत नाहीयेत. 12 बॉल 8 रन. प्रकाश आहेत गोलंदाज. सेकंडला मनोज आहेत. 12 बॉलमध्ये 8 करायचे आहेत. प्रकाशचा पहिला चेंडू डॉट टू बाला पाहायला मिळतोय. प्रकाश पाहिलं ना बाळू तर अंडरआर्म क्रिकेट सुरुवातीला भरपूर आपसी बाबा, बाळा बोराटे, प्रकाश, विनोद, नाही भरपूर अंडरआर्म क्रिकेट भरपूर खेळ बाळू. तेवढं एवढं ग्रॅमर नव्हतं अंडरआर्म क्रिकेटला, यूट्यूब नव्हतं. आता अंडरआर्मच्याही स्पर्धा यूट्यूबवर असतात. फटका चांगला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. सीमा पार जाईल. 4 धावा. 4 धावा आता फक्त दूर आहे विजयापासून. संघ आकाशन 40+. चला वाडेकर पॅनल्टी तुम्हाला लागेल, लक्षात घ्या. 4 रनची आता गरज आहे. मनोज आणि मनोज चांगली फटकेबाजी आता करतायत आणि मॅच झाली फिनिश. सामना इथे जिंकलाय तो मैदानाच्या आतमध्ये आकाशन 40+. पहिला सामना दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान स्मरणिका पाटील 11 संदपने जिंकलाय आणि दुसऱ्या विजयाची नोंद मात्र आता इथे दुसऱ्या मॅचमध्ये आकाशनने केली आहे. पहिलं विजय त्याने संपादन केलंय. म्हणजे संदप आणि आकाशन दुसऱ्या फेरीत मॅच पाहायला मिळेल.